नमस्कार. अवधूत ज्योतिष कार्यालय. मी सागर संजय जोशी गुरुजी आपणास मकर संक्रांतीचे फळ सांगत आहे. मकर संक्रांतीचा पुण्यकाळ हा 14 जानेवारी 2026 बुधवारी दुपारी 3:06 सूर्यास्तापर्यंत आहे. या दिवसाचे कर्तव्य तिल मिश्रित उदकाने स्नान करावे, तिळाचे उटणे अंगास लावावे, तिल होम, तिल तर्पण, तिल भक्षण व तिलदान असा 6 प्रकारे तिळाचा उपयोग केला असता सर्व पापांचा नाश होतो. शके 1947 पौष कृष्ण एकादशी बुधवार 14 जानेवारी 2026 रोजी संक्रांत असणार आहे. बालवकरणावर संक्रमण होत असल्याने उक्त असलेले आहे. वाहनाचा प्रकार याप्रमाणे: वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. हातात गदा घेतलेली असून केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासाकरता जाई घेतलेली असून पायस भक्षण करीत आहे. सर्प जाती असून भूषणार्थ मोती धारण केलेले आहे. वारनाव नक्षत्रनाव मंदाकिनी असून सामुदाय मुहूर्त 30 आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे. वायव्य दिशेस पाहत आहे. संक्रांतीच्या पर्वकाळात दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष गवत तोडणे, गाई म्हशींची धार काढणे व कामसेवन करणे ही कामे करू नयेत. यावर्षी एकादशीच्या दिवशी संक्रांत आलेली आहे, पण एकादशीला तिळगुळ खाता येतो. त्यामुळे संक्रांत साजरी करण्यास कुठल्याही प्रकारची अडचण नाही. गुरुदेव दत्त.